नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डिसेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे या पुरवठा निरीक्षक गट क परीक्षेसाठी आणि त्याचसोबत उच्चस्तरीय लिपिक गट क साठी. पुरवठा निरीक्षकच्या जागा ज्या होत्या एकूण कोकणामध्ये 47 होत्या, पुण्यामध्ये 82 होत्या, नाशिकमध्ये 49 होत्या, छत्रपती संभाजीनगरमध्ये 88 जागा होत्या मित्रांनो. सर्वाधिक जागा या छत्रपती संभाजीनगरमध्ये होत्या. अमरावतीमध्ये 35 तर नागपूरमध्ये 23 जागा होत्या. तर उच्चस्तरीय लिपिक गट क जे आहे हे सुद्धा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग जो आहे त्यातीलच हे पद आहे. अतिशय सुंदर आणि महत्त्वाचं पद आहे. पुरवठा निरीक्षक पद हे पूर्वी महसूल विभागात यायचं, म्हणजे त्यानंतर मग पुढे जे आहे जसं तलाठीनंतर मग तोच भाग नायब तहसीलदारापर्यंत तो जो कर्मचारी आहे त्याचं प्रमोशन होणार, मग तहसीलदार होणार, अशा प्रकारे व्हायचं. परंतु आता ते विभाग बदललेला आहे. तो भाग या ठिकाणी मी डिस्कस करत नाही आहे. तुम्हाला एक्झाम आपली एक्झॅक्ट केव्हा होणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे आहे आणि ही परीक्षा IBPS घेणार आहे. IBPSचे जे जिल्हा परिषदेच्या परीक्षा झाल्या होत्या मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांना मी विचारलं, त्यांनी मला सांगितलं की मराठी अतिशय सोपा असतो. 25 पैकी 25 प्रश्न तुम्हाला यायला पाहिजेत. त्यामध्ये इंग्रजी तुम्ही जसं TCS पॅटर्नमध्ये ओकॅबलरी करत आहात तर ओकॅबलरीवर कमी प्रश्न असतात. वन वर्ड सबस्टिट्यूशन येत असतो विद्यार्थी मित्रांनो. त्याचसोबत एरर्सवर प्रश्न भरपूर असतात. कमीत कमी 25 पैकी 9 ते 10 प्रश्न हे एरर्सवर असतात आणि संपूर्ण सेंटेन्स दिलेला असतो आणि त्यामध्येच व्याकरण असतं. जसं की TCS पॅटर्नमध्ये आपण आर्टिकल हे 100% यायचेच त्यावर प्रश्न, परंतु इथे संपूर्ण सेंटेन्समध्ये तुम्हाला जे आहे एरर शोधायचा असतो आणि एररमध्येच तुम्हाला आर्टिकल बघायचा असतो. म्हणजे आर्टिकलचे नियम बघायचे असतात की बाबा द किंवा ए किंवा ॲन हे योग्य ठिकाणी वापरलेलं आहे का. जर वापरलेलं नसेल तर तोच भाग आपला काय असतो, संपूर्ण तो एक क्लॉज जो आहे तोच आपला पर्यायी उत्तर असतं, म्हणजे एरर असतं. त्याचसोबत तुम्हाला ओकॅबलरी कशा प्रकारे विचारली जाते तर संपूर्ण एक सेंटेन्स दिलं जातं आणि त्याच सेंटेन्समध्ये 2 समानार्थी शब्द दिलेले असतात, म्हणजे सिनॉनिम्स असतात किंवा 2 जे आहेत शब्द दिलेले असतात. त्यांना तुम्हाला ओळखायचं असतं. एक शब्द जो असतो तो दुसऱ्या शब्दाच्या विरुद्धार्थी असतो, अँटोनिम्स असतो. तर अशा प्रकारे आपल्याला विचारलं जातं. पॅराजंबल 100% विचारलं जातं मित्रांनो. 3 ते 4 प्रश्न पॅराजंबलवर असतात. पॅसेज असतो, पॅसेज अवघड असतो मित्रांनो. म्हणजेच संपूर्ण जर विचार केला आपण तर त्यामध्ये तुम्हाला जसं की TCS पॅटर्नमध्ये चेंज द व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस यावर प्रश्न असायचे, परंतु इथं नाही. म्हणजे TCS पॅटर्नमध्ये जो इंग्रजीवर मोजके मुद्दे होते, जे टॉपिक होते त्यावरच प्रश्न विचारले जायचे, परंतु इथं IBPSमध्ये संपूर्ण पॅटर्न बदललेला आहे. संपूर्ण एक वाक्य आणि त्यामध्ये एरर्स असतात आणि एरर्सद्वारेच आपल्याला संपूर्ण व्याकरणावर प्रश्न विचारले जातात. एकूण एरर्सचे मोजून तुम्ही जर 23 नियम केले तरीसुद्धा अख्ख्या भारतातील कुठलीही इंग्रजी विषयासाठी सरळ सेवा भरतीमधील परीक्षा जी आहे ती तुम्हाला बऱ्यापैकी टॅकल करता येईल. फक्त 23 नियम आहेत आणि ते 23 नियम जे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. मग इंग्रजीमध्ये विद्यार्थ्यांना 25 पैकी 12-15पर्यंत पोहोचता येतं मित्रांनो. आणि सामान्य ज्ञान जो आहे तो सुद्धा थोडा अवघड असतो. चालू घडामोडीवर 23 प्रश्न आले होते जिल्हा परिषदेच्या एका शिफ्टमध्ये आणि दुसऱ्या एका शिफ्टमध्ये चालू घडामोडीवर 18 प्रश्न आले होते. 15, 18, 23 अशा प्रकारे, म्हणजे जास्तीत जास्त. परंतु चालू घडामोडी कुठली करायची तर मागचे 6 महिन्याचे चालू घडामोडी बऱ्यापैकी जर तुम्ही केली, आत्तापासून जरी तयारी केली तरीसुद्धा तुम्हाला परीक्षेसाठी अजून 15 ते 20 दिवस आहेत मित्रांनो. 100% मिळणार आहेत हे. मग बौद्धिक चाचणी व अंकगणित, हे अंकगणित नावाला दिलेलं असतं परंतु संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न असतात मित्रांनो. उदाहरणासाठी मी एक प्रश्न तुम्हाला सांगतो, जसं की दिशावर प्रश्न आहे. मग संपूर्ण दिशावर प्रश्न असतो, CSAT लेवलचा प्रश्न असतो, मोठा प्रश्न असतो आणि त्यावरच उपप्रश्न 5 असतात. म्हणजे एक प्रश्न जो आहे तो 5 मार्क देऊन जातो आपल्याला. तर अशा प्रकारे असतात. किंवा मग बैठक व्यवस्था असते. एक प्रश्न बऱ्यापैकी तुम्ही बैठक व्यवस्था काढून घेतली की त्यानंतर त्यावरच 5 प्रश्न असतात, उपप्रश्न. म्हणजे एकूण तुम्हाला अशा प्रकारे 5-5-5चे 3 सेट असतात आणि बाकी उर्वरित टॉपिकवर ते विचारलं जातं. A to Z जे आपले अक्षरं आहेत मग तिथून आपल्याला शोधायचं असतं. तर बौद्धिक चाचणी जी आहे ती सोपी असते, परंतु तरीसुद्धा वेळ जातो विद्यार्थ्यांचा. पैकीच्या पैकी इथे मार्क मिळवणं फार गरजेचं आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण लगेच जाणार आहोत. बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी केव्हा होता हे सगळ्यांना माहिती आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि प्रवेशपत्र
केव्हा मिळतं मित्रांनो, तर 7 दिवसा अगोदर मिळतं. आता महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे काय आहे, तर जिल्हा न्यायालयाच्या भरती ज्या आहेत परीक्षा त्या 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारीपर्यंत आहे. म्हणजे 5 तारखेपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या या जिल्हा न्यायालयाच्या परीक्षा आहेत. मग 14 तारखेच्या पूर्वी तर 100% तुमची परीक्षा होणार नाही आहे. आणि त्यानंतर पुढे मग 14 तारखेनंतर तुम्हाला जे आहे हॉल तिकीट येतील. 100% असा अंदाज आहे की 20 ते 22 तारखेपासून परीक्षेची सुरुवात होणार आहे. 20 ते 22 यांच्या दरम्यानच परीक्षा होईल. व्हिडिओ कसा आहे नक्की सांगा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे व्हिडिओज जे येतील ते तुमच्यासोबत शेअर केले जातील, त्याची नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.